नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. काल तिचा ॲक्सिडेंट झाला आहे असं म्हणून अक्षयनं घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला आणि आशूनं तोंडावर हात ठेवून आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहिलं. देव तिला जाब विचारणार होता, गाथासमोर नेऊन तिला सगळं सत्य सांगणार होता, परंतु बॅड लक, त्याआधीच हे सगळं झालं. अक्षय बोलला, माय गॉड, आणि गाथाला वाटतंय देवनं तिला चीट केलंय. आशू बोलली, हो, यात देवचा काही दोष नाही. त्या दिवशी ममतानं चित्रच तसं उभं केलं होतं. अक्षय बोलला, मला त्या दोघांसाठी फार वाईट वाटतंय. आशू बोलली, वाईट वाटतंय ना, मग त्यांना एक करण्यासाठी प्रयत्न का करत नाहीस? तुम्हाला माहीत नाही अक्षय, गाथा तिचा भूतकाळ मोठ्या मुश्किलीने विसरली आहे. आता जी गाथा आहे ती पूर्णपणे नवीन आहे. तिच्या हृदयात आता प्रेम, लग्न या गोष्टींसाठी बिलकुल ओढ नाही आहे. तिच्या आयुष्यामध्ये आता फक्त तिच्या बाबांचं स्वप्न आहे. हे सगळं ममतानं केलंय हे कळाल्यावरती ती कदाचित देवला माफ करेल ना. आणि ममतानं काय केलं, त्यांच्यात जो दुरावा आला होता तो एक चीप हरकत करून त्यामध्ये भर टाकली. पण त्याआधीचं काय? म्हणजे देवला अजूनही वाटतंय की गाथानं त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्याला ड्रग दिला. त्याच्या हातून जे काही घडलं तो गाथाचा प्लॅन होता. पण तसं काहीच नाही अक्षय. मी लहानपणापासून गाथाला ओळखते. ती अल्लड होती, लहरी होती, खोडकर होती, पण अशी चीप हरकत ती करूच शकत नाही. तिच्या आणि तिच्या फॅमिलीच्या आबरूशी ती कधीच खेळणार नाही. तिची फॅमिली तिच्यासाठी सगळं काही होतं. तिचे बाबा तिच्यासाठी हिरो होते. समीर जिजू तिच्यासाठी सुपरमॅन. देवसाठी जो तिच्यावरती प्रेम करत नाही हे समजल्यावरती ती असा प्रकार करेल? त्या एका माणसासाठी ती या सगळ्या लोकांना दुखावेल का? कोणतीही मुलगी कितीही बिघडलेली असू द्या, आपली आबरू अशी चव्हाट्यावर कधीच आणणार नाही. आशू बोलली आणि तिचं बोलणंही अगदी खरं होतं. गाथा अल्लड अवखळ असली तरी तितकीच विचारी होती. इकडे दुपारनंतर देव हॉस्पिटलमध्ये आला. त्यानं आधी ममताला पाहिलं. तिचे सगळे रिपोर्ट्स आले होते. त्यातून असं निष्पन्न झालं की ती कधीच कोमातून बाहेर येणार नाही. आयुष्यभर तिला असंच बेडवरती पडून राहावं लागेल. तिचे आई बाबा फारच दुःखी झाले. आपली चालती बोलती मुलगी, एवढी मोठी हुशार डॉक्टर, आणि तिच्यावरतीच आज आजारावर इलाज नाही. ती एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे आयुष्यभर अशी झोपून राहील याचं दुःख त्यांना वाटत होतं. हे कलियुग आहे. इथे तुमच्या दुष्कर्मांची फळं तुम्हाला लगेच मिळतात. ममतानं निरागस गाथासोबत गायत्रीसोबत जे केलं होतं तेच आता तिच्यासोबत घडत होतं. ममताला पाहून देव, गायत्री होती त्या रूमकडे आला. त्याला पाहून गायत्रीची आई उठून उभी राहिली. काय म्हणते आमची फ्युचर डॉक्टर? देव गायत्रीकडे पाहून हसत बोलला आणि तिचे रिपोर्ट्स पाहू लागला. साहेब, माझी गायत्री कधी बरी होणार? तिची आई डोळ्यात पाणी आणून बोलली. अशा केसेसमध्ये थोडा वेळ लागतो. तिच्यापुढे असं निराश होऊन राहायचं नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, म्हणजे तीही राहील. आणि काळजी करू नका, लवकरच ती बरी होईल. त्यासाठी थोडा धीर धरा. देव त्यांना समजावत बोलला. गायत्री बेटा, अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास्त राहा. तू लवकरच बरी होणार आहेस, ओके? आता आराम कर, मी संध्याकाळी पुन्हा येतो. देव गायत्रीला बोलला आणि तिथून निघून गेला. गायत्रीची आई तिच्या जवळ आली आणि तिला प्रेमानं गोंजारत होती. ऐकलंस बाळा, डॉक्टर साहेब काय बोलले? तू लवकर बरी होशील, पहिल्यासारखं चालू फिरू लागशील. आई, गायत्री बोलण्याचा प्रयत्न करत होती. बाळा, काही हवंय का? गाथा ताई, तिला म्हणायचं होतं की गाथाला बोलाव. नको बाळा, गाथाला बोलावून तुझा जीव धोक्यात कसा घालू? त्यानं धमकी दिली की याबाबत कोणाला काही कळालं तर तुला ते जिवे मारतील, आणि तुझ्याशिवाय माझं कोण आहे? गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं. असेच काही दिवस गेले. एका मध्यरात्री हॉस्पिटलमधून देवला फोन आला. हॅलो, देव बोलला. सर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये लवकर या प्लीज. नाईट ड्युटीवरती असणारा डॉक्टर देवला बोलला. काय झालं? देव बोलला. सर, ममता मॅडमवरती हल्ला झालाय. व्हॉट? हो सर, कुणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या आईनं पाहिलं आणि त्या ओरडल्या. त्यांनाही चाकू लागलाय. आय एम कमिंग. देव तातडीनं हॉस्पिटलमध्ये आला. शिव देखील तिथे आला.
देवनं ममताला पाहिलं तर ती ठीक होती. तिच्या आईला हाताला चाकू लागला होता आणि त्यांना पट्टी बांधली होती. कोण होतं? देवनं विचारलं. माहीत नाही सर, आम्ही आलो तेव्हा तो पळून गेला. ऑन ड्युटी डॉक्टर बोलले. CCTV फुटेज चेक करा, शिव बोलला. येस सर. तो डॉक्टर लगेचच कंट्रोल रूमकडे निघून गेला. आंटी, तुम्ही पाहिलं का त्याला? देव बोलला. स्टाफच्या वेशात होता तो. चेहऱ्यावर मास्क होता. मी टॉयलेटला गेले होते. बाहेर आले तेव्हा दिसलं की त्यानं उशी ममताच्या तोंडावर ठेवली होती. मला गडबड वाटली आणि मी ओरडले. तर त्यानं मला धक्का दिला. मी त्याला पकडायचा प्रयत्न केला, परंतु त्यानं चाकूनं वार केला. तिची आई रडत बोलली. आमच्या मुलीला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केलाय देव. तिच्या जीवाला धोका आहे. नक्कीच तिचा ॲक्सिडेंट नॅचरल नाही. ममताचे बाबा घाबरून बोलले आणि देव आणि शिव शॉक होऊन एकमेकांना पाहत होते. शिव, ममताची सिक्युरिटी वाढव. आपल्याशिवाय इथे कोणी येणार नाही याची काळजी घे. आणि एक नर्स सतत इथे असायला हवी, देव शिवला बोलला. ओके, शिव बोलला. मग शिव आणि देव त्याच्या केबिनमध्ये आले आणि बसले. ममतावर हल्ला कोणी केला असेल आणि का? शिवनं विचारलं. अंकल म्हणतायत ते खरं असेल का? ममताचं ॲक्सिडेंट खरंच नॅचरल नसेल का? तिला खरंच कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करतंय, पण का? शिव बोलला. मला तर काहीच कळत नाहीये. एकामागे एक इतक्या विचित्र घटना समोर येत आहेत की माझं डोकंच बधीर होत चाललंय. काय झालं? शिवनं काळजीनं विचारलं. तुला माहीत आहे ना, काही दिवसांपूर्वी मी आशूला भेटलो. हो, पण त्यावर आपलं बोलणंच झालं नाही, शिव बोलला. गाथाने माझ्यावर जे आरोप केलेत ते खरे आहेत. माझ्यामुळे ती तिच्या बाबांना अखेरचा निरोप देऊ शकली नाही आणि हे सगळं ममतानं घडवून आणलं होतं, देव बोलला. म्हणजे? शिव न समजून बोलला. मग त्यावर देवनं सगळं काही त्याला सांगितलं. माय गॉड, ममता असं काही करेल असं वाटत नाही. शी इज व्हेरी स्मार्ट. तिनं त्या सिच्युएशनचा फायदा घेतला आणि ती चीप हरकत केली, ज्यामुळे गाथा अजूनच माझ्यापासून दूर गेली. देव, हे सगळं ममतानं तर नाही ना केलं? देव गोंधळून शिवकडे पाहत होता. हे सगळं समोर आलेलं पाहता शक्यता नाकारता येत नाही, शिव गंभीरपणे बोलला आणि देव आता विचारात पडला. इकडे देव त्याच्या फार्म हाऊसवरती होता. समोरच्या हॉलमध्ये बसून तो कोणाची तरी येण्याची वाट पाहत होता. समोरच्या टीपॉयवरती ड्रिंक आणि 2 ग्लास ठेवलेले होते. त्याच्या हातात सिगरेट होती आणि तो धूर हवेत सोडत काहीतरी विचार करत होता. डॉक्टर साहेब, तुम्ही तातडीनं बोलावलंत मला? सगळं ठीक तर आहे ना? करीम बोलला. करीम हा तोच व्यक्ती आहे ज्यानं त्याच्या लग्नाच्या दिवशी गाथाच्या विरोधात त्याला पुरावे दिले होते. त्याचा अत्यंत विश्वासू आणि जिगरी, एकेकाळी अंडरवर्ल्डमधील गाजलेलं नाव. एका गँगवॉरमध्ये मरता मरता वाचला. त्याच्या छातीत हृदयाच्या अगदी जवळ बुलेट लागली होती. तेव्हा देवनंच त्याची सर्जरी करून त्याला वाचवलं. तेव्हापासून तो देवला अल्लाचं रूप मानत होता. त्याच्यासाठी तो कुठल्याच कामासाठी नाही म्हणायचा नाही. हेही एक कारण होतं की देवला सगळे त्याच्यामुळे घाबरायचे, पण देवनं त्याचा कधी गैरफायदा घेतला नाही. बस, देव बोलला आणि करीम त्याच्या समोरच्या चेअरवर बसला. देवनं दोघांसाठी ड्रिंकचा ग्लास भरला आणि एक त्याला दिला. शुक्रिया, करीम ड्रिंकचा ग्लास हातात घेत बोलला. आज इतक्या दिवसांनंतर तुम्ही माझी आठवण काढलीत म्हणजे नक्कीच विषय गंभीर आहे. करीम त्याचा चेहरा न्याहाळत बोलला. होय, विषय गंभीर तर आहेच, शिवाय जुनाई आहे. देव एक दीर्घ श्वास घेत बोलला आणि करीम ऐकू लागला. मला गाथानं ड्रग दिलं हे तुला कसं कळालं? देवनं सरळ विषयाला हात घातला. तुम्ही सगळं सांगितल्यावर मी स्वतः वेज बदलून त्या रिसॉर्टवरती जॉब मिळवला. तिथल्या सगळ्या स्टाफसोबत मैत्री केली. त्यांना रोज खाऊ पिऊ घालून जिगरी बनवलं आणि त्यानंतर या घटनेबद्दल चौकशी केली. त्यात विनोद नावाच्या एका मुलानं मला सांगितलं की पार्टीच्या जस्ट आधी एक मुलगी त्याला भेटली. तिनं स्वतःचा चेहरा पूर्णपणे कव्हर केला होता. तिनं त्याला एक पॅकेट दिलं ज्यात खूप पैसे होते. त्या बदल्यात तिनं तुमचा फोटो दाखवून सांगितलं की पार्टीमध्ये त्यांच्या ड्रिंकमध्ये हे पावडर टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या रूममध्ये सोडायचं. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्यानं त्यानंही काही विचार न करता तिचं काम करायला होकार दिला. पार्टीमध्ये ड्रिंकमधून तुम्हाला ड्रग दिलं गेलं आणि तुमचं कंट्रोल बिघडलं. तुम्ही पार्टीच्या हॉलमधून बाहेर आलात
आणि गाथा मॅडम तुम्हाला भेटल्या. तो मुलगा तुमच्या मागावरच होता. त्यानं गाथा मॅडमला तुमच्यासोबत पाहिलं. पाकिट देणाऱ्या मुलीच्या अंगावरील ड्रेस आणि गाथा मॅडमच्या अंगावरील ड्रेस सेम दिसत होता. त्यामुळे त्याला समजलं की पाकिट देणारी मुलगी गाथाच आहे. त्यानंतर तुम्ही दोघे तुमच्या रूममध्ये गेलात आणि तो मुलगा आपलं काम झालं असं समजून माघारी फिरला. हे सगळं कळाल्यावर मी गाथा मॅडमवर नजर ठेवली, कारण विषय नाजूक होता. तुमचं लग्न होणार होतं. त्या मुलावर भरोसा ठेवून मला कुठली चूक करायची नव्हती. एक दिवस मॉलमध्ये मी गाथा मॅडमला एका ड्रग डीलर मुलासोबत बोलताना पाहिलं. त्यांनी काही पैसे त्याला दिले तेव्हा मी तुमच्या पुराव्यासाठी त्यांचे फोटो काढले. त्या गेल्यावरती मी त्या मुलाला उचललं आणि चौकशी केली. त्यानं सांगितलं की गाथा मॅडमनं त्याच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं ड्रग मागवलं होतं. ते असं सहजासहजी भेटत नाही. त्यासाठी त्यांनी त्याला खूप सारे पैसे दिले होते. तो खरं बोलतोय का हे जाणून घेण्यासाठी मी त्याचं अकाउंट चेक केलं तर गाथा मॅडमच्या अकाउंटवरून खूप सारी रक्कम त्याला ट्रान्सफर केली गेली होती. त्यांचे डिटेल्स मी मिळवले आणि सगळं कन्फर्म झाल्यावरच तुम्हाला सांगितलं. आणि दुर्दैवानं त्या दिवशी तुमचं लग्न होतं. करीम दीर्घ श्वास घेत बोलला. कुठेतरी पाणी मुरतंय करीम. आपल्याला जे दिसतंय तसं अजिबात नाही. म्हणजे? मी समजलो नाही, करीम बोलला. हे फुटेज पहा. देवनं समोरील टीव्ही स्क्रीनवरती काही क्लिप प्ले केल्या आणि त्याच क्लिप होत्या ज्यामध्ये अक्षयने त्याला पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करून दिल्या होत्या. क्लिप पाहून करीमसुद्धा शॉक झाला. आशू आणि गाथाचं असं म्हणणं आहे की तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गाथा मला भेटायला फार्म हाऊसवर आली होती आणि तिथं तिनं मला आणि ममताला एकत्र पाहिलं, जे खरं असूनही खोटं होतं. देव बोलला आणि करीम न समजून त्यांच्याकडे पाहत होता. ममता आणि गाथाची फार्म हाऊसवरती झालेली भेट मला माहीत नाही. म्हणजे त्यावेळी मी शुद्धीत नव्हतो. आमच्यात तसं काही झालंच नाही. गाथा फार्म हाऊसवरती येणार आहे हे ममताला आधीच माहीत होतं. त्यामुळे ती तिच्या आधीच फार्म हाऊसवर आली आणि ही चीप हरकत केली. गाथाला डोळ्यांना जे दिसलं ते तिनं खरं मानलं. त्यात ममताने तिला आणि मला वेगवेगळं काहीही सांगून आमच्यात अजून गैरसमज निर्माण केले आणि आम्हीही त्या गैरसमजामध्ये अडकत गेलो. आम्हाला वेगळं ममतानं केलं, देव बोलला. ममता मॅडम तुमच्या खूप क्लोज फ्रेंड आहेत. त्यांनी असं का केलं? बिकॉज शी लव्ज मी. तिला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि मी नकार दिला. माझं गाथावर प्रेम आहे, आमचं लग्न होतंय हे सत्य ती स्वीकारू शकली नाही आणि त्यामुळे संधीचा पुरेपूर फायदा तिने घेतला. आमच्यात आधीच खूप गैरसमज निर्माण झाले होते, त्यात तिनं अजून भर टाकली. हा सगळा प्रकार आशूला विचारल्यावरती क्लिअर झाला आणि मी लगेचच CCTV फुटेज चेक केलं आणि त्याच सत्य समोर आलं. मी ममताला याबद्दल जाब विचारणार होतो, परंतु त्याआधी तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती कोमात गेली. ऐकून वाईट वाटलं. आता तर तुम्हाला सगळं क्लिअर झालंय, हे तुम्ही गाथा मॅडमला का सांगत नाही? त्याआधी मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे. कोणती? मला ड्रग खरंच गाथानं दिलं होतं की नाही, की यातही ममताचा हात आहे? कारण त्या मुलाला पैसे देणारी मुलगी चेहरा कव्हर करून होती. फक्त गाथा आणि तिचा ड्रेस सेम होता म्हणून त्यानं ती हीच मुलगी आहे असं तुला सांगितलं. गाथा जर ती मुलगी असती तर तिनं चेहरा कव्हर केला नसता आणि ड्रेस सेम असणं हा योगायोग असू शकतो, किंवा गाथा मॅडमला फसवण्याची सदिच्छा. करीम लगेच बोलला. राईट. या प्रकरणामध्ये गाथाला फसवलं गेलंय. मी या प्रकरणाचा पिच्छा पुरवणार आहे हे ममताला माहीत होतं, म्हणून तिनं प्री प्लॅनिंग केलं आणि गाथाला अडकवलं आणि सगळं तसंच झालं. पुरावे पाहून मी गाथावरती अविश्वास दाखवला आणि सगळ्यांसाठी तिला दोषी ठरवलं. तिच्या फॅमिलीचा अपमान केला. त्यावेळी घडलेल्या प्रकाराबद्दल माझ्या मनात गिल्ट आणि राग एवढा होता की मी असा खोलवर विचार केलाच नाही. याचे पुढचे परिणाम काय होतील हाही विचार केला नाही. देव डोळ्यात पाणी आणून हताश होत बोलला. चूक माझी देखील आहे. मी त्यावेळी अजून सखोल शोध घ्यायला हवा होता. कदाचित हे सगळं घडलं नसतं. करीम देखील दिलगिरी व्यक्त करत बोलला. चूक तुझी नाहीये करीम. आपण सगळेच ममतानं रचलेल्या चक्रव्यूहामध्ये अडकलोय. देव एक दीर्घ श्वास घेत बोलला. मी गाथा मॅडमचे पाय धरून माफी मागतो. आपण त्यांना सगळं सांगू. सगळा प्रकार ऐकून त्या नक्कीच तुम्हाला माफ करतील, करीम कळकळीनं बोलला. तिला तर सगळं सांगायलाच हवं, पण मला तुझी अजून एक हेल्प हवी आहे. बोला. तुमच्यासाठी तर जान देखील हजीर आहे. काल रात्री ममतावरती जीवघेणा हल्ला झालाय.
कोणीतरी तिला मारण्याचा प्रयत्न करते. तिचा ॲक्सिडेंट आणि त्यानंतर हा हल्ला याचा नक्कीच एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. त्याचं कारण शोध, देव बोलला. ओके, मी लगेच माझी माणसं कामाला लावतो, तुम्ही निश्चिंत राहा, करीम बोलला. तर मग मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी बाहेर येतील का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.